फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत निवटे फ्राय. तर हे निवटे मच्छी आहे. तर मी याचे जे डोके आहेत ते काढून घेतलेले आहेत. तर हे जिवंत असतात तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकून ह्यांना ठेवून द्यायचं. तर त्याच्यामुळे आपोआप ते मरतात आणि मग त्यानंतर ह्याला अशी साफ करून घ्यायची. मी डोके ठेवूही शकता, पण शक्यतो ते काढून घ्यायचे आणि आतली पूर्ण अशी घाण आहे ती अशी काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. तर आता यातून पाणीच येते. मी व्यवस्थित त्याला क्लीन करून घेतलेला आहे, आतली घाण काढून घेतलेली आहे. सिंपल रेसिपी आहे, फार काही नाही. तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद ॲड करून घेत आहे. तसंच मसाला जो आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता मी याच्यामध्ये 1 चम्मच लाल मसाला ॲड करून घेत आहे. मीठ चवीनुसार. तर आता एवढे सगळे पदार्थ ॲड करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या अद्रक लसूणचं क्रश ॲड करायचं आहे. खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. याला वाटण वापरायचं नाही. गावठी पद्धतीने अद्रक आणि लसूणचा वापर करायचा. अशा प्रकारे ठेचून, लसूण जास्त आणि अद्रक कमी असा अंदाज घ्यायचा. तर मी एवढं सगळं 1 चम्मच असेल हा त्याच्यात ॲड करून घेते. हा सगळा जो क्रश केलेला आहे तो. तर हे बघा, तर आता सगळं क्रश ॲड करून घेते, मिक्स करून घेते. त्याला मॅरिनेट करायचं 10 ते 15 मिनटं जर शक्य असेल तर. व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरून द्यायचं जे मसाले आहेत ते. तर मिक्स करून आपण असे ठेवून देऊया आणि त्यानंतर फ्राय करून दाखवते मी तुम्हाला. खूप क्रिस्पी आणि कडक होतात. म्हणजे आता जसे ते दिसत आहेत ना त्याच्यापेक्षाही खूप क्रिस्पी आणि कडक होतात आणि खूप सुंदर चवीला लागतात आणि अतिशय कुरकुरीत होतात. बिना रवा लावता, बिना तांदळाचं पीठ लावता खूप कुरकुरीत होतात स्वतःच ते. म्हणजे त्यांच्यामध्ये असे काही घटक असतात जे त्यांना कुरकुरीत बनवतात त्यांच्या स्किनमध्ये. हे बघा, तर ते व्यवस्थित क्रिस्पी होतात. बिलकुल असे सॉगी किंवा असे चिकट वगैरे राहत नाही. किंवा भरपूर वेळ ठेवले ना, जवळजवळ 1 दिवस ठेवले तरी पण ते व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात. तर आता यांना आपण थोडा वेळ मॅरिनेट करूया आणि फ्राय करायला घेऊया. फ्रेंड्स, निवटे बघा व्यवस्थित मुरले आहेत, मॅरिनेट झालेले आहेत. तर त्याला फ्राय केल्यानंतर त्याचा रंगरूपच बदलून जातो. आता हे सिल्वर किंवा असे गोल्डन कलरचे दिसत आहेत. कच्चे असताना सिल्वर आणि असे थोडे गोल्डन, तर त्यांचा कलर पूर्ण ब्लॅक होऊन जातो. तर आता तुम्ही बघा पुढे. आपल्याला शॅलो फ्रायच करायचे आहेत. तर मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले. व्यवस्थित तापून द्यायचं तेल आणि खूप तापल्यानंतर गॅस थोडा मीडियम करून घ्यायचा. खूप फास्ट नाही ठेवायचं आणि ते करपून जातील, जळून जातील. एक एक 2-2 मिनिटे सोडून देते. हे बघा, बघा मी आता याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करत ठेवले. ते व्यवस्थित ते तेल आतमध्ये शोषून घेतात. जुन्या काळातली लोक असे बोलायचे की तेल पितात ते, म्हणजे शोषून घेतात. बघा जसे ते तेलात फ्राय होत जातात, जो सरळ असतो ते असे हे होत जातात, पूर्ण असे अकडत जातात, असे जवळ येतात. तेलामध्ये फ्राय होतं. हे बघा, हे बघा, हे बघा, असे आकार त्यांचा असा श्रिंक होत जातो. हे बघा, सरळ असतो तो असा पूर्ण श्रिंक होत जातो. तर त्यांना फ्राय होऊन देऊया. आता पलटून दाखवते मी तुम्हाला फ्राय झाल्यावर. तर हे बघा फ्रेंड, एकदम क्रिस्पी आणि कडक झालेत आणि रेडी आहे. हे बघा, एकदम क्रिस्पी होतात आणि श्रिंक पण. तर आता हे रेडी आहेत खायला. खूप टेस्टी लागतात, खूप सुंदर लागतात. हे बघा, बघा ना. तरी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता तुम्ही. तर कधी निवटे आणले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.